आली आली भाग्यलक्ष्मी। हे बघा, माझी आई एक भाविण होती, तरीही बाप्पाजींचा विरोध स्वीकारून तिने मला शिकवलंच ना। हे बघा, तुम्ही तर शिकू शकला नाहीत, पण कमी कमी तुमच्या मुलींना तरी शिकू द्या। नमस्कार काशीताई। नाही म्हणजे संजयराव आहेत का? काय काम होतं? मला त्यांच्याशी जरा महत्वाच्या विषयावर बोलायचंय। त्यांच्या खोलीत आहेत। भाऊंची चिठ्ठी आली म्हणून गेले मी। त्यात बिघडलं कुठे? आता सारं गाव हसतंय आपल्याला, काय उत्तर देऊ मी त्यांना? हसू देत। आता हसणाऱ्यांची तोंड नाही बंद करू शकत आपण। आणि जेव्हा मला मूल होत नव्हतं तेव्हा बी हीच लोक दात काढून हसत होती। त्यासनी काय नुसता विषय लागतो सगळा। आणि तो विषय आता तू पुरवलायस त्यांना। तुमचा भाऊ अन गुरुवाची बायको कोयना यांची भानगड आहे। असं काय काम होतं बाबा कदमचं जो यांना भेटायला आला? हवं हे पोर तुमचंच आहे। ती गावातली चांडा चौकडी काय बाय बोलतात आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता। आणि एवढंच नाही, कोयनाच्या पोटात जे पोर आहे ना ते बी भाऊच आहे बर का। बाबा कदम, तुमची सासू म्हणजे जयश्री भाविनी बरोबर पण त्याचे संबंध होते। आता तो सकाळी जो काही किस्सा झाला, बाबण्याची ती काही जमीन आहे ना 10 गुंठे, ती भाऊंनी कोयनालाच का दिली? ती जमीन कोयनाला दिली म्हणून तुम्ही भाऊंच्या चारित्र्यावर संशय घेताय? असं? हा पुरावा, फोटो। अरे अरे अरे, आपल्याला तर बघवत नाही हो। बघा बघा कसं धरलंय। बबण्याची जमीन तुम्ही कोयनाला दिली हे खरंय? हो। का? अरे तो बबने आपल्याशी बेईमानी करत होता। बाप्पाजीच्या कंपूला सामील झालाय तो, आणि कुंपण घालून त्यांनी तुला इथं अडवलं होतं, म्हणून मी काढून घेतली जमीन त्याच्याकडून। आणि संजय, पुरव आणि कोयना इमानदार आहेत, ते आपल्या जमिनीची नीट काळजी घेतील। हे एवढंच कारण आहे भाऊ काका? म्हणजे तुला म्हणायचंय काय? हे फोटोज हे काय आहे भाऊ काका? संजय, माझ्या कानावर आलाय की कोयनाच्या पोटातलं मूल तुमचं आहे। संजय, पण तुम्हाला जे वाटते ते खरे असं कशावरून? कारण भाऊ काकांविषयी ऐकण्याची ही माझी पहिली वेळ नाहीये। म्हणजे ऐकायचं? ऐकायचंय तुला? तर मग मन घट्ट करून ऐक। आणि माझ्या हेही कानावर आलंय की तुझी आई जयश्रीबाई त्यांच्या बरोबर पण यांचे संबंध होते। वातावरण तर तापायला लागलं। 100% तुमचा प्लॅन यशस्वी झालाच आहे। तसं झालं असेल तर आजच्या आज पंचायतची सभा बोलवा, लगेचच फैसला करून टाकू। मला वैद्य बुवा भेटले होते, ते म्हणाले की त्यांच्या औषधाचा परिणाम 1 वर्ष तरी होत नाही। याचा अर्थ काय घ्यायचा मी? गुरव, आओ गुरव, संध्याकाळी पंचायत भरवले तर तुम्ही हजर राहा। हा, येतो मी। संजय, काय बोलतोस तू? माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतोयस भाऊ काकांच्या? अरे जयश्रीबाईंकडे माझं जाणं येणं होतं, पण आमच्यात बहीण भावाचं नातं होतं, आणि तू लोकांवर विश्वास ठेवतोयस? लोकांच्या भांडणावर नाही, या फोटो मध्ये तुमचं चारित्र्य काय आहे ना सगळं दिसतंय। तुम्हाला कितीही मान मिळाला तरी तुम्ही या घरचे नोकर आहात। तुम्ही या घरचे नोकर आहात। संजय, संजय, संजय!